धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून टॅक्स या विषयामध्ये अत्यंत चांगली यशस्वी प्रॅक्टिस करणारे श्री इंद्रजित जे आखाडे साहेब या ठिकाणी आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं की सरकारनं हा जो निर्णय घेतलेला आहे GSTचा त्या संदर्भात म्हणजे त्यांना काय काय वाटतं, त्यांना कुणाला फायदा आहे तोटा होईल सर, काय मध्ये आपलं GSTचा जो काही रेट कमी केलेला आहे 28 18चे काही प्रॉडक्ट्स 12मध्ये आणि 12चे काही 5मध्ये जे काही स्लॅब चेंज केलेले आहेत, तर ह्या विषयामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फायदा झालेला आहे. एकतर मुळात म्हणजे 28 हा जो रेट होता तो काढल्यामुळं तर सिमेंट ज्या कॅटेगरीमध्ये येत होतं ते 18% आल्यामुळं उद्योग जे आहेत बांधकाम क्षेत्रातले जी काम करणारे जे लोक आहेत किंवा बिल्डर्स म्हणा किंवा घर बांधणारे जे काही लोक आहेत त्यांना गरज आहे अशा लोकांना खूप फायदा झालेला आहे. कारण सिमेंटचे रेट कमी झालेले आहेत, त्याच्यामुळं घर बांधणं सोपं झालेलं आहे. तसंच काही जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत, ज्या समजा मेडिसिन असेल किंवा खाण्याचे पदार्थ असतील, तर त्यांना 5%मध्ये काहीतरी टॅक्स फ्री केले तर जे 12%मध्ये होते, तर यांना त्याचा सुद्धा खूप फायदा झालेला आहे. कारण ही सगळ्या कारणच होतं त्याच्यामध्ये प्रपंचाचं, कारण ते बिघडलेलं होतं. तर ती घडी आता सुरळीत झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या ज्या आहेत, कार म्हणा मोटरसायकल म्हणा, ह्याची संख्या इतकी प्रमाणात वाढलेली की जवळजवळ मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये किमतीमध्ये लाख सव्वा लाखांचा फायदा झालेला आहे ग्राहकांना. त्यामुळं गाड्यांचं प्रमाण जे आहे खरेदी करण्याचं, मोटरसायकल असो किंवा 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असो, तर त्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला फायदा झालेला आहे. आणि ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. आणि हा जो उत्सव म्हणावा लागेल, हा जो आता दिवाळी आली, हा दिवाळीमध्ये एक आनंदाची भर ह्या GSTमुळं पडलेली आहे. आणि यामुळं सर्व स्तरांतून लोकांना ह्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे थोडक्यात शासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे तो लोकांच्या हिताचा आहे, खूपच मोठ्या हिताचा आहे. कारण काय झालं आहे की तुम्हाला सांगायचं म्हणजे की प्रत्येकाची गोष्ट टॅक्सची संबंधित गोष्ट आहे. GST हा सगळ्यांनाच लागतो, पण आधी ज्या प्रमाणात भरावा लागत होता, तर त्यामध्ये आता जवळजवळ खूप मोठी सवलत मिळालेली आहे, सूट मिळालेली आहे. त्याच्यामुळे जनता त्या आनंदी आहे, खुश आहे. हा निर्णय अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद.